आजच्या या महाराष्ट्र आधार सेना मेळावा व साई दैनिक आरंभ यांच्या सत्यशोधक पुरस्कारानिमित्त आता काही वेळापूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटक धनंजयजी मुंडे हे काही त्यांच्या तब्येतीमुळे येऊन ते बोलून गेले. दुसरे आपले कार्यक्रमाचे प्रमुख योगेशजी क्षीरसागर ज्यांना आज पुरस्कार देणार आहेत, संतोषजी माहुरकर, आवाडजी, आमचे वसंतजी मुंडे, गिरी मॅडम, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. आदरणीय मंच, विशेष करून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, दीपक थोरात व त्यांची सगळी टीम, सगळ्यांना जे पुरस्कार दिला जाणार आहे असे पुरस्कार व बंधू भगिनींनो, आपण बघतोय सामाजिक जाणीवेतून गेल्या 17 वर्षापासून दीपक थोरात हे बीड शहरात दरवर्षी सामाजिक मेळावा आणि सत्यशोधक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. समाजाला सोबत घेऊन जाणारा माणूस म्हणजे दीपक थोरात. अलीकडच्या काळात दीपक थोरात यांनी आरंभ नावाचे साई दैनिक सुरू केले. त्यासोबतच महाराष्ट्र आधार सेनेची स्थापना पण केली. ना जातीचा ना धर्माचा एक हात मदतीचा हात त्यांनी आपल्या प्रस्ताविकेमध्ये सांगितलं की त्यांनी घोषणा देऊन ते पुढे काम करत आहेत. दीपक व त्यांचे सहकारी त्यांच्या पावलावर पाऊल देऊन पुढे काम करत आहेत. सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने आज विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी बघतो यावर्षी निवडलेले रत्न व त्यांचे कार्य पाहिल्यास त्यांनी योग्य निवड केली असे मला वाटते. समाजात सत्य शोधणारी माणसे थोरात यांनी शोधून काढली. आपण बघतोय ह्यातले संतोषजी माहुरकर असतील, आमच्या आवाडजी असतील, दुसऱ्या शिवाजी वस्तवार असतील, तुमच्या गिरीताई असतील, अजून बरेच नाव आहेत. म्हणजे आपापल्या क्षेत्रात त्यांनी एक चांगलं उल्लेखनीय काम केलं. आमचा संतोष माहुरकर बघा गेल्या 20-25 वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करतोय आणि स्वतःच आज दैनिक काढलंय. एक चांगल्या प्रकारे नाव आज आमच्या संतोष माहुरकरचं आहे. दुसरं नाव म्हणजे आमच्या आवाडताई. त्यांच्या बाबतीत काही बोलायचं कामच नाही, सगळ्याला ज्या परिचित आहेत अशा आवाडताईचा बी आज आपण सन्मान देऊन त्यांचा सन्मान करतोय. दुसऱ्या गिरी मॅडम असतात, आमच्या शिवाजी वस्तवार असतात, शिवाजी वस्तवांचं बी काम बघतोय आपण. सामाजिक काम एक चांगल्या प्रकारे ते काम करत असतात. असे बरेच बाकी तुम्ही पुरस्कार देत आहेत. असे जे सत्य समाजातून सत्य निवडणारे लोक तुम्ही सत्य पुरस्काराने तुम्ही पुरस्कारित करतायत ही फार मोठी गोष्ट आहे. विशेष करून दीपक थोरात ज्या समाजाचे काम करतात त्या समाजाचा अनेक मान्य शासन दरबारीकडून आहेत. आता मी बघितलं आपण गायरांचा विषय असेल हे असेल त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकात पूर्ण प्रखितीने मांडला आणि धनंजय मुंडेने सांगितलं की मी या पूर्ण जे बी काही काम असेल त्याचा पूर्ण पाठिंबा करून मी त्याला खंबीर साथ देईल असं त्यांनी आश्वासित केलं. अशा मेळाव्यातून वंचित उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे. वृत्तपत्राच्या रेट्याने जन आंदोलनाने अनेक सामाजिक चळवळी यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अण्णा हजारेचं आंदोलन असेल, केजरीवालाचं असेल, मेघा पाटकरचं असेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या जे आता मराठा आरक्षणचं मनोज जरांगेचं जन आंदोलन होतं, जन रेटा होता. तर हे जे आंदोलन झाले तर त्या आंदोलनाने काय होत नाही हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये सगळ्यात मोठा वृत्तपत्राचा मोठा वाटा आहे आणि ते बी काम आज संपादक आपले दीपक थोरात सुद्धा त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून करतात. बाकी आता हे जे काम होते आपले शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील त्यांची आज जयंती आहे. अशा विचारांना माणसांना सन्मान समाज प्रगती करतो. अशा महापुरुषाच्या विचारावर आजचा मेळावा होत आहे. या मेळाव्यातून सामाजिक विचार मंथन व्हावे, या समाजाचे प्रश्न सुटावेत ही सगळ्याची इच्छा असते. यातूनच मला असं वाटतं की एक चांगलं काम समाजाकरता होऊ शकतं. आता ज्या लोकांना काही पुरस्कार भेटले त्यांची जिम्मेदारी वाढलेली आहे, त्यांनी ह्याच्यापेक्षा चांगलं अजून पुढचं काम करावं आणि असे काही पुरस्कार आपल्या पुढेही भेटतील अशा
हिंद, जय महाराष्ट्र.